मृत व्यक्तीचे फोटो घरात कुठे ठेवू नयेत. वास्तू आणि पारंपरिक धार्मिक मान्यता काय सांगतात? घरात दिवंगत व्यक्तीचा फोटो ठेवताना अनेक जण नकळत अशी चूक करतात, जी वास्तू आणि पारंपरिक मान्यतानुसार टाळावी असे सांगितले जाते. पण खरंच फोटो कुठे ठेवू नये आणि त्यामागचं कारण काय आहे? आज आपण वास्तू आणि पारंपरिक श्रद्धामध्ये सांगितल्या जाणाऱ्या मान्यता जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत दिवंगत व्यक्तीचा सन्मान आणि स्मरण यांना विशेष स्थान आहे. अनेक घरामध्ये त्यांच्या आठवणी म्हणून फोटो ठेवले जातात. मात्र काही वास्तुशास्त्रीय आणि पारंपरिक मान्यतानुसार फोटो ठेवण्याबाबत काही सूचना सांगितल्या जातात. या श्रद्धा आहेत, त्या सर्वांनी मान्य केलेले वैज्ञानिक नियम नाहीत. 1. देवघरात फोटो ठेवू नयेत. अनेक परंपरांमध्ये देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमासोबत दिवंगत व्यक्तीचे फोटो ठेवणे टाळले जाते. यामागील विचार असा सांगितला जातो की देवपूजा आणि पूर्वजांचे स्मरण या दोन वेगळ्या परंपरा आहेत. 2. बेडरूममध्ये फोटो ठेवणे. काही वास्तू मान्यतानुसार बेडरूममध्ये दिवंगत व्यक्तीचे फोटो न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामागे मानसिक शांतता आणि वैयक्तिक गोपनीयता हे कारण सांगितले जाते. 3. मुख्य प्रवेशद्वारासमोर. लोकमान्यतेनुसार मुख्य दरवाजासमोर दिवंगत व्यक्तीचा फोटो ठेवणे टाळावे असे काही जण मानतात. यासाठी सर्वमान्य धार्मिक नियम उपलब्ध नाहीत. 4. स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर हे अन्न आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित स्थान असल्याने अनेक कुटुंबामध्ये तिथे अशा फोटोंना स्थान दिले जात नाही. 5. जमिनीवर किंवा पायाजवळ. दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचा आदर राखण्यासाठी फोटो नेहमी स्वच्छ, उंच आणि सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची परंपरा आहे. 6. योग्य स्थान कोणते? अनेक कुटुंबामध्ये हॉल किंवा स्मरणासाठी राखीव भिंतीवर फोटो लावले जातात. प्रदेश, कुटुंब आणि परंपरेनुसार यात बदल असू शकतो. 7. फोटो ठेवताना काय लक्षात ठेवावे? फोटो स्वच्छ ठेवावा, आदराने ठेवावा, अनावश्यक भीती किंवा अंधश्रद्धा पसरू नये. पूर्वजांचे स्मरण कृतज्ञतेने करावे. दिवंगत व्यक्तीचा फोटो कुठे ठेवायचा हा शेवटी प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक आणि धार्मिक निर्णय असतो. वास्तू आणि लोकमान्यता काही सूचना देतात, पण त्यांना अंतिम सत्य मानण्याऐवजी आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि श्रद्धेचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या घरी दिवंगत व्यक्तीचे फोटो कुठे ठेवले आहेत? तुमच्या कुटुंबात कोणती परंपरा पाळली जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.